नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। हजारोंच्या साक्षीने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब मिरजेच्या सभेतून झाले। काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आता लागले आहे। सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील की शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यात कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 21 मार्च रोजी मिरजेत सभा झाली। मिरजेतील जनसंवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा करून प्रचाराचा नारळ फोडला। भाजप पक्षाने सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांच्या विरोधात पैलवान चंद्रहार पाटील यांनी दंड ठोपटला असून अलोट गर्दीमध्ये जनसंवाद सभा संपन्न झाली। मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी जनसंवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत 20 फुटी गुलाब पुष्पांच्या हाराने केले। मिरजेतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद सभेला प्रचंड प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले। ना भूतो ना भविष्य अशी ही जनसंवाद सभा मिरजेत पार पडली असून शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत। आता काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची जी सभा होणार होती, तसेच सांगली जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या सभेसाठी आलेले होते। तसेच या सभेचं महत्त्व असं होतं की लोकसभेची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी जाहीर होणार की उद्धव साहेब काय करणार याचं सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, संपूर्ण महाविकास आघाडीचं लक्ष लागलं होतं। त्याचबरोबर ज्या ही सभा चंद्रहार दादा पाटील व उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनसंवाद सभेतून ही जाहीर करणार होते, म्हणून मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जी ही लोकसभेची उमेदवारी आहे चंद्रहार दादा पाटील यांची उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे जाहीर केलेले आहे त्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।